तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग उभे विटे भरी सुंदर तेजाना उभे विटे भरी करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या तुळसी हार गेला काचे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेती ध्यान हेती ध्यान आवडे निरांतर हेती ध्यान आवडे निरांतर हेती ध्यान हेती ध्यान आवडे निरांतर हेती ध्यान मकर कुंडा गणपती चवणी मकर कुंडाले तळपती शोभानी कंठी कौतुकमणी विराजित कांती कौतुकमणी विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरांतर हेचे दान हे आवडे निरांतर हेचे दान तू काय म्हणे माझे जिजव सुख तू काय म्हणे माझे जी सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिला श्रीमुख तुळसी माझ्या गळा कासे पितांबर तुळसी माझ्या गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची गान तुळसी माझ्या गळा कासे पितांबर तुळसी माझ्या गळा कासे पितांबर हरी जय जय 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 हरी जय बार घुमा बार घुमा बार घुमाय बार घुमा बार राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ए म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर खुमा देवी बर देवी वर बापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 लेकुराची होडी बाप करे जोडी लेकुराची होडी बाप करी जोडी लेकुराची होडी बाप करी जोडी लेकुराची होडी आपुले कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडी वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी कडी वागवोनी भार खादी कडी वागवोनी भार खादी कडी वागवोनी भार कांदे कडी वागवोनी भार कांदे आलोनिया पाये डोळा अलंकार आलोनिया पाये डोळा अलंकार आलोनिया पाये डोळा अलंकार घालून पाये डोळा अलंकार देवादावी थोर करोनिया देवादावी थोर करोनिया देवाचा विठोर करोनिया देवाचा विठोर करोनिया एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी कडी वागवोनी भार खादी कडी वागवोनी भार खादी कडे वागवोनी भार कांदे कडे वागवोनी भार कांदे तुका म्हणे नेदी गाजवानी काज तुका म्हणले गाजू आणि गाजे म्हणे नेदी गाजवानी काज तुका म्हणले गाजू आणि गाजे उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी एकाएकी केला मिरासी साधनी एकाएकी केला मिरासी साधनी वागवोनी भार खादी कडी वागवोनी भार खादी कडे वागवोनी भार कांदे कडे वागवोनी भार कांदे रे बाल कुमार विठो बाल कुमारी विठो बाल कुमार जय बार घुमावे जय विठो बाल कुमारी जय विठो बाल कुमारी बाप कैरी जोडी लेकुराची वोडी बाप कैरी जोडी लेकुराची वोडी बाप करे जोडी लेकुराचे
कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी आना कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये कडिये वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी भार खांदी कडिये कडिये वागवोनी भारकादी कडिये वागवोनी भारकादी कडिये कडिये वागवोनी भारकादी कडिये वागवोनी कडिये वागवोनी आ कडिये वागवोनी भारकादी भारकादी कडिये वागवोनी कडिये वागवोनी कडिये वागवोनी भारकादी एकाएकी केला मीरा सीता धरी एकाएकी केला मीरा सीता विधाला 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 विधाला
भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ नाथ महाराज की जय ईश्वर भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की जय रणवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय गणपती बाप्पा मोरया विठाला 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय महाराज की जय विठाला 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 चे ओढी आपुली कुरवंडी बाळवोनी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी बाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी घालून आपा हे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करूनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी तुका म्हणे नेदी गांजुआनी कासी उदार जीवासी आपुलिया तुका म्हणे नेदी गांजुआनी कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी नमो विश्वरूपा विष्णु माय बाबा 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 परामुपा पांडुरंग अपार अमुपा पांडुरंग अपार अमुपा पांडुरंगा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहि आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ओ श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवोनी भार खांदी वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं वारकरी संप्रदायाचे जे कळस ठरले ज्यांना आपण वैरागी शिरोमणी म्हणतो असं व्यक्तिमत्व श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या गाथेतील प्रसिद्ध बहुतेकांच्या परिचयातला
देवाशी भांडण करणारा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज देवाला काही मागणी करतायत, देवाशी काही वाद करतायत. महाराजांचं असं सांगणं आहे की देवा, मी जगातली सगळी नाती तोडली, संबंध तोडले आणि तुला माझं मायबाप मानलं, तू मात्र माझा सांभाळ करत नाही. देवा, ज्या प्रपंचात मी होतो त्या प्रपंचातला नियम असा आहे की जो बाप असतो तो लेकराचा सांभाळ करत असतो. लेकराच्या सांभाळापुढे बाप आपल्या कायेचा कुरवंडीचा विचार करत नाही. तसं तू माझा सांभाळ केला पाहिजे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी. महाराज म्हणतात देवा, जगातल्या प्रपंचातल्या बापाच्या प्रेमाचा असा नियम आहे की आपल्या सकल संपत्तीचा वारसदार बाप लेकराला करत असतो. देवा, तू जर पांडुरंगा, तू जर माझा मायबाप आहेस तर तुझ्या आनंद नावाच्या प्रॉपर्टीचा, वारशाचा मी वारसदार का होऊ नये? मी का दुःखी असावा? एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. देवा, माझं तुला असं सांगणं आहे की जगातले आईबाप लेकराला नटवतात, सजवतात. त्याच्या सजण्यामध्ये, त्याच्या सुंदर दिसण्यामध्ये बाप आई आनंदित होत असतात. मी जर सद्गुणांनी नटलो, मी जर देखणा दिसलो, जगामध्ये शोभलो, तर याचा आनंद तुला व्हायला पाहिजे. देवा, तू मला सद्गुणांनी, दैवी संपत्तीने नटवलं पाहिजे. घालून या पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. पांडुरंगा, जग जर कधी लेकराला त्रास द्यायला लागलं तर मध्ये पडणारा बाप असतो. मला भोग त्रास देत आहेत, मला रोग त्रास देत आहेत, मला जग त्रास देतंय. अशा वेळी माझा बाप या नात्याने पांडुरंगा तू मध्ये आला पाहिजे. या भोगांना, रोगाला, विकाराला माझ्यापासून दूर ठेवलं पाहिजे. कारण बापाची ती जबाबदारी असते. तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी, उदार जीवासी आपुलिया. असा गोड अर्थाचा भावनेत भिजलेला अभंग आजच्या या कीर्तन निरूपणाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेले आहात, आपल्याला माहिती आहे कैलासवासी शिवराम बाबा नामदेव शेळके यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही चिंतन घडावं, सेवा घडावी, सद्विचार, ग्रंथविचार, शास्त्रविचार या ठिकाणी सांगितले जावे, नामस्मरण घडावं या पवित्र हेतूने कैलासवासी शिवराम बाबांची 3 मुलं, श्री भास्कर दादा, श्री वाल्मिक दादा, श्री साहेबराव दादा, या 3 मुलांनी या कीर्तन सेवेचं आयोजन केलं आणि ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. कैलासवासी शिवरामदादांच्या 2 मुली फुल्याबाई माऊली, सौ मंदाताई माऊली या बाबांच्या 2 मुली, बाबांची नातू सागर भाऊ, अमोल भाऊ, समाधान भाऊ, सोन्या भाऊ, या परिवारासाठी जमलेले आपण सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ, ठाणगाव, ही सेवा या परिवाराने ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोच केली. महाराष्ट्र भूषण, आपल्या जिल्ह्याचं भूषण, आदरणीय हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे धनी श्री रविदासजी महाराज जगदाळे यांची उपस्थिती या परिवाराच्या स्नेहातून आजच्या या कार्यक्रमासाठी लाभते आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे मित्र, माझे आवडते गायक श्री प्रकाशजी महाराज नाईकवाडे या निमित्ताने साथीसाठी हजर आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री अविनाश महाराज शेळके या निमित्ताने उपस्थित आहे. आपल्या गावचे कीर्तनकार, युवा कीर्तनकार या नात्याने सगळी ठाणगाव भजनी मंडळातली तरुण पोरं, आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, या परिवाराशी संबंधित आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहात. ठाणगावात आलं म्हणजे श्रीहरीची आठवण होत नाही असं कधी होत नाही. त्याच्या सुस्वभावाने हृदयामध्ये अजूनही तो आहे. या सेवेसाठी, मृदंग सेवेसाठी हजर असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण तालमणी श्री बोराडे महाराज, सोमनाथजी महाराज बोराडे साथीसाठी उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार, विणेकरी, चांगली अशी साऊंड सिस्टीम, सगळी ज्येष्ठ जुनी जाणती माणसं, वारकरी माणसं, आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी बाबांच्या निमित्ताने समर्पित करायची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ आहे पुण्यवान व्यक्तींचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण, किंवा जे स्मरण आपल्याला पुण्य देतं त्याला म्हणायचं पुण्यस्मरण. संतांचं स्मरण सगळ्यांना पुण्य देतं, देवाचं स्मरण सगळ्यांना पुण्य देतं, आणि आई वडिलांचं स्मरण त्यांच्या कुळाला पुण्यवान करत असतं. त्यांच्या कुळासाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी
आई वडिलांचं आजी आजोबांचं स्मरण हे पुण्य प्रदान करणारं असतं. संतांचं स्मरण मात्र जगात कोणीही त्यांचं नामस्मरण करा, जगात साधू त्यांना पुण्य प्रदान करत असतात. देवाच्या नामस्मरणाने पाप जात असतं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकाराम महाराज असं म्हटले की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे पुण्य कमी झालं, पुण्याचा तुटवडा निर्माण होतोय, महाराज म्हणतात तुम्ही चांगल्या लोकांची आठवण करा, तुम्ही पुण्यवंत व्हाल. व्हावे पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, गीताच्या जनाची नावे, गीताच्या जनाची नावे, गीताच्या जनाची नावे, गीताच्या जनाची नावे, पुण्यवंत व्हावे, गीताच्या जनाची नावे, गीताच्या जनाची नावे, गीताच्या जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. माणसं म्हणतात स्मरणाने कुठं पुण्य मिळतं का? स्मरणामध्ये काय ताकद आहे? आठवणीमध्ये नेमकं आहे काय? मायबाप स्मरणामध्येच सगळं आहे हो. काही रॅशनल बुद्धिवादी माणसं विचारतात नामात काय आहे, आणि नामाने काय होतं, आणि आठवणीने काय होतं. तर आठवणीत सगळं आहे. एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या घरासमोर आंबट चिंच असते, आंबट चिंचेचं झाड असतं. आपण दगड मारतो, या दिवसांमध्ये आंबट चिंचेचा भला मोठा आकडा खाली पडतो. आंबट चिंचेचा या दिवसांमध्ये त्याचा आपण टरफल काढतो, फोलपट काढतो, काय म्हणतात साल, साल काढतो आपण. आणि शिवरात्र होऊन झाल्यावर साधारणपणे त्याच्या पिकण्याची प्रक्रिया सुरू होते त्या चिंचेची. शेंड्याकडून पिकलेला, देठाकडून कच्चा, अर्धा लाल झालेला, अर्धा पोपटी झालेला, मऊ झालेला. साल काढली की त्याचा सुगंध सुटतो. अर्धवट पिकलेला, अर्धवट कच्चा, काय म्हणतात त्याला? चिंचेला काय म्हणतात? ते गार असलेली पाड म्हणतात पुणे जिल्ह्यामध्ये, नाही का? काय सुगंध राहतो, काय रूप राहतं त्या चिंचेचं. तुम्ही सगळं फोलपट काढून पहा, डोळ्यासमोर तो आकडा धरून पहा. काही झालं का तोंडात? यालाच आठवण म्हणतात, यालाच म्हणतात स्मरण. स्मरणाने जर काहीच होत नसतं तर चिंचेच्या आकड्याच्या आठवणीने आपलं सगळं पाचन तंत्र ऍक्टिव्ह झालं. या इथल्या लाळ ग्रंथींना असं वाटलं की आता आपण काम करायला पाहिजे. पोटात असं वाटलं की आता आपण काम करायला पाहिजे. पोटातले ऍसिड, पोटातले जे पचण्यासाठी जे ऍसिड आहेत त्यांनी काम केलं, सुरू केलं. तोंडामध्ये लाळ ग्रंथींनी काम करणं सुरू केलं. एक साधा चिंचेचा आकडा जर आठवणीने आपल्या देहात इतके बदल घडवत असेल तर आपल्या आईवडिलांचं स्मरण काहीच करत नसेल का महाराज? म्हणून स्मरणात सगळं आहे, आठवणीत सगळं आहे. ज्यांनी आपल्यासाठी खूप केलंय, चांगल्या वाईट काळामध्ये त्यांना विसरू नका, असं आपलं शास्त्र आपल्याला आदेश देत. तुकाराम महाराज तर इथपर्यंत म्हटले की कोणी जर तुम्हाला रस्ता दाखवला फक्त की या रस्त्याने जा, तर तो रस्ता दाखवणारा मनुष्य पुण्यवान आहे. वाट दावी त्याच्या उपकार गणित अगणित, होतो उपकार होत उपकार अगणित अगणित, होत उपकार अगणित, वाट दावी त्याच्या भुल्या नाही पार, वाट दावी त्याच्या प्रभू नाही पार, दावी त्याच्या भुल्या नाही पार, वाट दावी त्याच्या प्रभू नाही पार, उपकार गणित अगणित, होतो उपकार गणित, उपकार अगणित अगणित, होतो उपकार अगणित. आपलं शास्त्र असं म्हणतं की 4 कामं मनुष्याने केली पाहिजे. मनुष्य आहे, मनुष्य निराळा आहे, यासाठी त्याने 4 कामं केली पाहिजे. रोज नित्यकर्म केलं पाहिजे, काम्य कर्म केलं पाहिजे, प्रायश्चित्त कर्म केलं पाहिजे आणि नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. 4 कामं आहेत. माणसाने केली म्हणजे मनुष्य निराळा आहे.
एरवी जर मनुष्य या हे कर्म जर पार पाडणार नाही तर मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काही फरक राहणार नाही. कबीर महाराज असं म्हटले होते, पशुका होत पन्हैया नरका कछु न होय, नर अगर करणी करे तो नरका नारायण हो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य वेगळा आहे, देव होऊ शकतो. देव होऊ शकतो कधी होऊ शकतो? हे 4 कामं त्याने प्रामाणिकपणाने केली पाहिजे. शास्त्र म्हणतं नित्यकर्म केलं पाहिजे, रोज काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. विनोबा भावे असं म्हणतात की तो दिवस तुम्ही आयुष्याच्या बेरजेत धरू नका ज्या दिवशी तुम्ही सत्कर्म केलं नाही, ज्या दिवशी तुम्ही चांगले वागले नाही तो दिवस आयुष्याच्या बेरजेत धरू नका. विनोबांचं वाक्य, ज्या दिवशी तुम्ही एखाद्या म्हातारीच्या गवताच्या ओझ्याला मदत म्हणून हात लावू लागले नाही, समजायचा हा दिवस आजच्या आयुष्याच्या बेरजेमध्ये उपयोगाचा नाही. म्हणून आमचं वारकरी रोज हरिपाठ म्हणतो का, दिवस सत्कारणी लावण्याच्या योग्यतेचा बनवायचं. रोज हरिपाठ वाचणं, रोज 5 ओव्या वाचायचे म्हणजे काय? मला काय सांगितलं होतं महाराज माझ्याकडे ज्ञानेश्वरी पण मी काही वाचत नाही. तर मी त्याला म्हटलं होतं बरोबर आहे, तू काय आता वाचत नाही, तुझे वाचण्याचे चान्स फार कमी आहे. पण मित्रा, जेव्हा तुला आता असं कधी वाटेल की मी वाचलो पाहिजे, तेव्हा तू वाचलं पाहिजे. रोजचा हरिपाठ म्हणजे काय? रोजचा हरिपाठ म्हणजे दिवस असा बनवायचा की आजचा दिवस आयुष्याचे बेरजे धरण्याच्या लायकीचा बनवायचा. रोज सत्कर्म, त्याला नित्यकर्म म्हणतात. नित्यकर्म ताकद असते नित्यकर्मामध्ये. नित्य सत्यमेत हरिपाठ जासी, नित्य सत्यमेत हरिपाठ जासी. नित्य सत्य विद्या हरिपाठ जासी, नित्य सत्य विद्या हरिपाठ जासी. काळी काळात न पाही दृष्टी, न पाही दृष्टी, न पाही दृष्टी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. थोडं का होईना पण ते रोज. 5च अभंग वाचा, 1च ओवी वाचा, पण ती रोज. काय माणसं म्हणतात रिटायर झालं एकदा शेतीतून, मुलांच्या हाता हवाली केली की काय ग्रंथच वाचायचे, सध्या वेळ नाही. पण मी काय म्हणतो, उदाहरणार्थ आंघोळ नित्यक्रम आहे, आंघोळ नित्यक्रम. मग जर मी असा विचार केला की फार घाई असते, सकाळचे कार्यक्रम असतात, मग आपण रोज 5 मिनिटं आंघोळ करण्याऐवजी 31 तारखेला अख्ख्या महिन्याची उरकली तर नाही जमणार. रोज 5 मिनिटाऐवजी 2च मिनिटात कर, 1.5 मिनिटात कर, नुसतं आंघोळ, पाणीच घे फक्त, पण रोज कर. तसंच म्हातारपणी फार वाचण्यापेक्षा सगळं आयुष्य देशीन असं तू म्हणतोय, पण ते शक्य नाही, कारण रोजचा सराव त्यासाठी पाहिजे. आता सराव पाहिजे. रोज 5 ओव्या, 1 ओवी, एकतरी ओवी अनुभवावी. थोडं 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 नित्यकर्म. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या पुतळाबाई साहेब राणी सरकार. तब्येत नाजूक असायची, रायगडावर गार हवा असायची, तर ती सहन न झाल्याने त्या आजारी पडायची, कफ व्हायचं. त्या खाली राहायच्या, पाचाड नावाचं गाव आहे, तिथं राहायचे. आणि रोज छत्रपतींच्या दर्शनाला जायच्या. छत्रपती नसतील तर सिंहासनाचं दर्शन करायचे, छत्रपती जिथं बसायचे. छत्रपतींचं निर्याण झालं, छत्रपतींनी देह सोडला. चंदनाच्या लाकडांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देह ठेवण्यात आला. आणि छोटे मालक, छोटे छत्रपती, शंभू महाराजांचे छोटे भाऊ, शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज अग्नी देणार होते. शंभू महाराज नव्हते, पन्हाळ्यावर होते, लांब होते. राजाराम महाराज अग्नी देणार होते. छत्रपतींना निरोप गेला खाली पाचाडला की छत्रपतींनी प्राण सोडलाय, अखेरच्या दर्शनासाठी या. फार दुःख झालं त्या माऊलीला, डोळ्यातून अश्रू आले आणि ती दर्शनाला निघाली. रोज पालखीत बसून जायची, रोज मेन्यात बसून जायची, पण आता शेवटच्या दर्शनासाठी निघाली. पतीच्या पुतळाबाई साहेब राणी सरकार, छत्रपतींची पत्नी. तर विचार केला, शेवटचं दर्शन आहे, तर मेन्यात कसं जायचं, पालखीत कसं जायचं. पायी पायी निघाली. उशीर लागायला लागला, सूर्य अस्ताला जायला लागला, तब्येत नाजूक, दम लागायला लागला. आणि राजाला सूर्य असताना अग्नी द्यायचा असतो, नियम आहे धर्मशास्त्राचा.
सूर्य मावळतीला गेल्यावर राजाला अग्नी देता येत नसतो. कोणीतरी सांगितलं की तुम्ही पोहोचू शकणार नाही, वरती अग्नी देण्याची तयारी सुरू आहे. तेव्हा त्या पुतळाबाई साहेब राणी, तत्कालीन ग्रंथांमध्ये बखरींनी वर्णन केले, पुतळाबाई साहेब राणी सरकारांनी सांगितलं होतं बिलकुल घाई करू नका. आणि त्यांनी सूर्याला आदेश दिला होता की माझं दर्शन होईपर्यंत तुला आस्ताला जाता येणार नाही. आणि आस्ताला जाणारा सूर्य पुतळाबाईसाठी थांबला. त्या ग्रंथाचं वर्णन तत्कालीन बखरींनी वर्णन केलं. ताकद असते महाराज, सामर्थ्य असतं नित्यनेमामध्ये, रोजच्या अभ्यासामध्ये ताकद असते. नित्यकर्म केलं पाहिजे. महाराजांनी प्रमाण दिलं, नित्य सत्यमित्य हरिपाठ ज्यासी किंवा नित्यनियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी बल्लभ तया जवळी. काही कामं असतात प्रायश्चित्त कर्म केलं पाहिजे. रोज आपल्याकडून काहीतरी पाप होतं, कोणीतरी दुखावला जातो. 4 चाकांची गाडी रस्त्यावर आली म्हणजे एखादा जीव नकळत मुंगी किडा त्याखाली मारला जातो. जी चपाती आपल्या ताटात आली आहे तो गहू तयार होताना अनेक जीव मारले गेले. जी भाकरी माझ्या ताटात आली आहे ती भाकरी ज्या सरपणाखाली भाजली आहे त्या सरपणात किडे होते, मुंग्या होत्या, भुंगे होते, मेले. मग ते पाप कोणी भोगायचं? भाकरी आपल्या ताटात आली आणि पाप कोणी भोगायचं? मग आपणच भोगायचं की नाही? वाळवण करताना, पाखडणी करताना, काय म्हणतात तुमच्याकडे, सुपात घेऊन धान्य व्यवस्थित करताना हत्या होते ना. शेतकरी माणसं आहे आपण, आपल्याला माहिती आहे हत्या होते. मग मी केलं तर मीच भोगायचं ना. हे जग फार सुनियोजित व्यवस्था आहे. मका लावली लाखो करोडो वेळा, अब्जावधी वेळा, त्याला कधी चुकू नये. एकदाही बाजरीचं कोंब फुटला नाही का? फुटला? कधीच नाही फुटला. कधी असं झालं आंबा लावला आणि त्याला काहीतरी एक गाणं आहे, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा टांग टिंग टिंगा. गाणं म्हणून बरं आहे, गाणं म्हणून ऐकायला बरं आहे, पण आधी असं कधी घडलं का? लाखो करोडो अब्जावधी वेळा आंब्याच्या त्या कोईतून कांकूर फुटलाय, पण कशाचा? आंब्याचा. काय व्यवस्था असेल प्रभूंनी दिलेली. हा, काय सुंदर व्यवस्था असेल. हा माझा अंगठा आहे ना, याला फिंगरप्रिंट्स आहेत, याच्या ज्या खुणा आहेत, जगात या कोणाशीच जुळत नाहीत. जगात, बरं भारतात नाही, राज्यात नाही सांगत मी, जगात कोणाशीच जुळत नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात की जगात पहिल्या दिवसापासून जेवढी माणसं निर्माण झाली त्यांच्या जर अंगठ्यांच्या त्या खुणा, फिंगरप्रिंट्स जर गोळा करून ठेवल्या, पहिल्या दिवसापासून, सत्ययुगापासून जेवढी माणसं झाली त्यांच्याशी सुद्धा माझ्या अंगठ्याच्या या खुणा जुळत नाहीत. काय व्यवस्था आहे विश्वाची, विश्वाची काय व्यवस्था आहे, फार सुनियोजित व्यवस्था आहे. मग इथं जर माझ्या ताटात भाकरी आणण्यासाठी काही किड्यांना मारावं लागलं, सरपणामध्ये भुंगे मेले, तर ते पाप मला भोगावं लागेल. पण ते अजाणतेपणी झालेलं पाप आहे, म्हणून त्याच्यातून मुक्त होता येतं. त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. पहिलं नित्यकर्म, दुसरं प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे थोडक्यात मांजर मेली म्हणजे काय करायचं असतं? काशीला जायचं. काशीला जायचं. याज्ञवल्क नावाचे ऋषी आहे, त्यांचा एक ग्रंथ आहे याज्ञवल्क्य स्मृती, त्याच्यात 2 अध्याय त्यांनी या प्रायश्चित्तासाठी खर्च केले. ते असं म्हणतात की कधी जर मोठा मनुष्य आपल्याकडून दुखावला गेला तर तुळशीला स्पर्श करा, प्रायश्चित्त झालं, पाप लागणार नाही. कधी जर खोटं बोलावं लागलं तर गायीला स्पर्श करा, पाप लागणार नाही. खोटं जर कधी बोलावं लागलं तर गायीला स्पर्श करायचं. याचा अर्थ गाय पाळायची धडाका चालू द्यायचा असं नाही बरं. नाही तर मग काय, गाय हायचं घरी, मग त्याला काय आता असं नाही. ते बोलावं जर कधी लागलं तर. समजा कसाई आपल्याला आला आणि आपल्या देखत गाय गेली उजव्या हाताला निघून, आणि त्याने विचारलं आपल्याला कोणत्या बाजूला गेली, तर आपण खोटं सांगावं, या हाताला गेली म्हणावं. पण मग खोटं खोटं आहे, त्यासाठी मग गायीला स्पर्श करावा, प्रायश्चित्त कर्म. एक असतं काम्य कर्म, थोडक्यात सांगतो, नैमित्तिक कर्म, श्राद्धापर्यंत मला यायचं. एक असतं काम्य कर्म, अमुक पाहिजे म्हणजे तमुक करा, मुलगा पाहिजे पुत्रकामेष्टी यज्ञ करा, पर्जन्य पाहिजे इंद्रयाग करा, ब्रह्मदेव व्हायचे काशत एक जन्मा, जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणूनो. हे ब्रह्मकर्म करावं 100 जन्मामध्ये ब्रह्मदेव होता येत. याला म्हणतात काम्य कर्म, 9 थोडक्यात. आणि चौथं कर्म आहे नैमित्तिक कर्म, त्यात श्राद्ध येतं. नैमित्तिक कर्म म्हणजे ते रोज नाही करायचं, पण ज्या दिवशी करायचं त्या दिवशी करायचंच. निमित्ताने येणारं कर्म त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात का, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित दिवस जे. आई वडील ज्या दिवशी गेलेत
त्या दिवसाची जी तिथी असेल, ब्राह्मणाने सांगितली असेल की या तिथीला तुम्ही श्राद्ध करा, ती तिथी नैमित्तिक कर्म त्याला म्हणतात. आणि त्या दिवशी ते केल्याने काय होतं, दोष लागत नाही. त्या दिवशी केल्याने काय होतं, त्या दिवशी केलेलं आपलं जे दान पुण्य आहे ते हजारो पटीने आपल्याला मिळतं. कृतज्ञता व्यक्त होते, कृतज्ञता व्यक्त होते. महाराज, मनुष्य एक असा सृष्टीवरचा प्राणी आहे पृथ्वी तलावरचा की ज्याला ध्यानात राहतं याने आपल्यावर उपकार केलाय. ज्याला ध्यानात राहतं, लक्षात राहतं, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. जीविता पायी जीव थोडा, जीविता पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, जीव थोडा, जीव थोडा, जीव थोडा. कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे श्राद्ध. त्यांच्या गेल्यानंतर त्यांची आठवण केली जाते, त्याला श्राद्ध म्हणतात. आणि ते हयात असताना त्यांची सेवा केली जाते. सेवा आणि श्राद्ध सोपं. हयात असताना केली जाते ती सेवा आणि गेल्यानंतर केलं जातं ते श्राद्ध. आज हा परिवार, शेळके परिवार, कैलासवासी बाबांचं श्राद्ध या ठिकाणी संपन्न करतो आहे. कैलासवासी शिवराम बाबांचं श्राद्ध, त्यांची मुलं भास्कर दादा, वाल्मिक दादा, साहेबराव दादा या तिघांच्या आयोजनाने, मुलांच्या आयोजनाने या ठिकाणी संपन्न होत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांची सगळी नाती त्यांनी देवाकडे लावली. महाराजांचं जीवन प्रत्येकाला मार्गदर्शन करणारं जीवन आहे. इतक्या वर्षांनंतर ते आठवणीत का ठेवावं, त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा आडू, आपण जेव्हा थकू, आपण जेव्हा दमू, त्यांच्याकडे पाहिलं की त्यांच्या अभंगातून आपल्याला उत्तर मिळतं, त्यांच्या चरित्रातून आपल्या समस्या संपतात. मी कधी कधी असा विचार करतो बरं का, किती भाग्यवान आहे आपण महाराष्ट्रातली माणसं. गाथा उघडला की साक्षात तुकाराम महाराज आपल्याशी बोलतात. काय पाहिजे याशिवाय? गाथा उघडला की साक्षात महाराजांचे शब्द आपल्याशी भेटायला येतात. ज्ञानेश्वरी उघडली की साक्षात माऊली आपल्या समस्येवर उत्तर द्यायला हजर असतात. यापेक्षा काय पाहिजे? मी कुंभाला घेऊन जाऊन आलो आबा रविदास महाराज. तिथं अयोध्येहून जाताना आम्ही कुंभाकडे प्रयागला निघालो होतो. एक पाटी त्यांनी लावली आहे की देवभूमी उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. त्यांना मोठा अभिमान आहे की आम्ही देवभूमीतली माणसं. खरी गोष्ट आहे. अयोध्या त्यांच्याकडे, मथुरा त्यांच्याकडे, प्रयाग त्यांच्याकडे, काशी उत्तर प्रदेशात आहे. त्यांना अभिमान आहे की देव सगळे आमच्याकडे, आम्ही देवभूमीतली माणसं. तसा आपल्यालाही अभिमान असला पाहिजे की आम्ही संत भूमीतली माणसं, आम्ही महाराष्ट्रातली माणसं. म्हणजे आमच्या सिन्नरला एक कार्यक्रम होता आणि मी बसलेलो होतो आणि एक जण भाषणात म्हटला महाराष्ट्र करंट आहे, महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही. महाराष्ट्राला पंतप्रधान, अजून काही महाराष्ट्राचं पंतप्रधान झाला नाही. म्हणून तो असं म्हटला होता की महाराष्ट्र करंट आहे. पण ती गोष्ट खरी होती, पण ते करंट शब्द मला थोडा झोंबला जरासा. तर मी आभार मानताना शेवटी आभार मानण्याचं काम माझ्याकडं होतं. बरं, नेताही फार मोठा होता, एक तर माणूस फार मोठा होता बोलणार. तर मी असं म्हटलं होतं की साहेब, आपण म्हणालात की महाराष्ट्राला पंतप्रधान मिळालं नाही. वारकरी संप्रदायाचं पाईक या नात्याने मला आपल्याला सांगायचं आहे, महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे, हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम्ही कितीही टेन्समध्ये, तणावामध्ये, टेन्शनमध्ये असता, तुम्ही गाडी घेतली की 3 तासात आळंदीला समाधीवर डोकं टेकवू शकता, हे भाग्य आहे. ऐसे हरिदास ऐसा नाम घोष, ऐसा नाम घोष, ऐसे हरिदास ऐसा नाम घोष, ऐसा नाम घोष.
तुकाराम महाराजांचं चरित्र आपण भाग्यवान आहे की ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेत आपण बोलतो. भाग्यवान आहे आपण की ते जिथं जन्माला आले त्याच महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. त्यांचं चरित्र मार्गदर्शन करतं. फार सुंदर चरित्र आहे. अडी अडचणी ज्या आपल्याला येतात त्याच त्यांनाही आलेल्या आहेत. ज्या समस्या आपल्याला येतात त्याच समस्यांमधून महाराज गेलेले आहेत. वयाच्या 11व्या वर्षी लग्न लागलं महाराजांचं. वयाच्या 12व्या वर्षी दुसरं लग्न आईने लावून दिलं. कारण पहिल्या पत्नीला दमा होता. थोडी चालली की धाप लागायचं, दम लागायचं तिला. दुसरं लग्न महाराजांचं लागणं पुण्यातल्या गुळवे सावकारांची मुलगी जिजा आवली तुकाराम महाराजांची पत्नी म्हणून माप ओलांडून घरात आली. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या रूपाने वयाचे साधारणपणे महाराज 19 वर्षांचे असतील. मुलगा झाला, त्याचं नाव संताजी ठेवलं गेलं. 1 वर्षाचा झाला, मांडीवर होता, तापाने फनफनला. सगळे वैद्य उभे केले महाराजांनी. खूप पैसा होता, महाजन होते, सावकार होते, शेतकरी होते, व्यापारी होते. सगळं महाराजांनी उभं केलं, पण मृत्यू खरा ठरला. तापाने फनफनलेलं पोरग बरं झालं नाही, त्याने डोळे झाकले. आर्थिंग काहीतरी प्रॉब्लेम झाला, चुरचुर करायला लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या पोराने, त्या लेकराने तुकाराम महाराजांच्या मांडीवर प्राण सोडला. 19 वर्षांचं, अल्लडच वय ना. आईला बोलावलं, आई बघ हा संताजी डोळे उघडत नाही. आई आली, तिच्या अनुभवी डोळ्यांना लक्षात आलं आणि तिने सांगितलं होतं, तुकया संताजी गेला. साधारणपणे प्रिय व्यक्तीचा वियोग हे आपल्याही जीवनात येणारं दुःख आहे. आपण आपलं जीवन संपून टाकतो. सगळं संपलं, सगळं संपलं. महाराजांनी त्यानंतर जीवन उभं केलंय. एकच समस्या आली असं नाही झालं बरं. आई गेली, वडील गेले, दुकान बुडालं, निंदा नालस्ती झाली, लोकांनी उधारी बुडवली. सगळं संपून महाराज जेव्हा परत उभे राहिले तेव्हा महाराजांना कोणीतरी विचारलं होतं, महाराज कसे आहात? आणि महाराजांनी सांगितलं, सुखात आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोही आनंद तरंग, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा, तेथे बिंबे आनंदाची डोही, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सीठेचा, अनुभव तरीचा, अनुभव तरीचा, तुझाला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. साधारणपणे अशी त्यांची जीवनाची वाटचाल सुरू असताना सगळी नाती त्यांची संपली. आई गेली, वडील गेले, मुलगा गेला, मोठी पत्नी गेली, भाऊ विरक्त होऊन निघून गेला, मोठी वहिनी वारली. आणि महाराजांनी सगळी नाती पांडुरंगाकडे जोडली. मंदिरात जायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे, खूप नामस्मरण करायचे. इच्छा होती की देवाने आता सांभाळ करावा. सगळी नाती जर मी जगातली तोडली आहे, देवाकडे जोडली, तर देवाने प्रकट होऊन सगळ्या नात्यांचं कर्तव्य उचलावं. पण त्याचा अनुभव जेव्हा महाराजांना आला नाही, त्याची प्रचिती, अनुभूती जेव्हा आली नाही, तेव्हा महाराज गेले आणि देवाशी भांडायला लागले. एक वाक्य लक्षात ठेवा, संत देवाशी भांडली खरी गोष्ट आहे, पण त्यालाच देवाशी भांडण्याचा अधिकार आहे. त्याच माणसाला दुःख आल्यानंतर देवाशी भांडण्याचा अधिकार आहे, जो सुखात देवाला विसरत नाही. जो सुखात विसरत नाही, म्हणजे सोपं जर सांगायचं झालं तर जी पत्नी पतीच्या गरिबीच्या काळात गळ्यातलं मंगळसूत्र काढून देते की माझं मंगळसूत्र तुम्ही कशाला पाहिजे, मला या वाट्या मोडा आणि काय हवं ते करा, तुम्हाला अडचण आहे, तुमची अडचण. गरिबीच्या काळात जी पत्नी गळ्यातलं मंगळसूत्र, गळ्यातले दागिने देत असते, उद्या पती कोट्याधीश झाल्यानंतर मला 6 तोळ्यांचा हार करा असं सांगण्याचा अधिकार तिचाच आहे, जिने गरिबीत त्या 2 वाट्या पतीला देऊ केले. नाही तर मग बँकेची जप्तीची गाडी आली आणि हिने दागिन्यांचा डबा माहेरला पाठवला, कसं जमणार नाही ते? कसं जमेल? नाही जमणार.
सुखात जो देवाला विसरतो त्याला दुःखात भांडण्याचा अधिकार नाही. महाराज भांडतात, खरी गोष्ट आहे, भांडणं प्रकरणच आहे मोठं भांडणाचं गाथेमध्ये. पण का? कारण सुखात विसरले नाही. सुखात देवाला आठवलं म्हणून आज दुःखाच्या क्षणी बापाची जबाबदारी पार पाड असं ठणकावून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून बाप करी जोडी जोडीले पुराचे मोडी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी. सुंदर शब्द आहेत, सोपे शब्द आहेत, कळण्यासारखे शब्द आहेत. जोडी म्हणजे मिळवणं, नफा, लाभ, संपत्ती, प्रॉपर्टी. सगळी संपत्ती बाप जमवतो, सगळं मिळवतो. कशासाठी? लेकुराचे ओढी, लेकरासाठी. आपुली कुरवंडी, कुरवंडी शब्दाचा अर्थ आहे काया, देह. स्वतःचा देह वाळवून बाप लेकरासाठी श्रम घेतो. बाप करी जोडी लेकुराची. त्या काळात बंगळूर असं म्हटलं जायचं, तिथं होते. आणि 1-2-3 वर्षांनंतर छत्रपतींना, शिवाजी महाराजांना भेटायला आले. छत्रपती लाल महालात राहत होते पुण्यामध्ये. छोटंसं वय, एक 16-17 वर्षांचं वय असेल छत्रपतींचं. आणि वडील आले म्हटल्यावर छत्रपती अनवाणी पायाने भेटायला गेले, अनवाणी पायाने. तर शहाजी महाराज आले आणि छत्रपतींनी चप्पल घातली नव्हती. पुण्याच्या बाहेर पलीकडे एक वेस आहे, तर त्या वेशीपर्यंत गेले. दक्षिण वेस म्हणतात पुण्याची. त्या दक्षिण वेसेपर्यंत गेले. तिथून लाल महाल 1-2 कोस आहे. तो 2 कोसापर्यंत वडिलांना बापाला घ्यायला गेलेले छत्रपती पालखीत होते. शहाजी महाराज उतरले, भेट झाली. खूप वर्षांनी लेकराला भेटले. शहाजी महाराजांनी छत्रपतींना ओढलं, कपाळाचं अवघ्राण केलं आणि परत शहाजी महाराज पालखीत बसले. तर ते पालखी वाहणारे कहार होते ना, भोई खांद्यावर घेणारे, त्या 4 भोयांपैकी एका भोयाला छत्रपतींनी सांगितलं होतं बाजूला हो, मी बापाची पालखी खांद्यावर घेणार. 3 भोई तेच, एक छत्रपती. आणि वडिलांची पालखी छत्रपतींनी खांद्यावर घेतली. शहाजी महाराजांच्या लक्षात आलं, वडिलांच्या लक्षात आलं. पडदा दूर केला, बाहेर पाहिलं की 16-17 वर्षांचा पोरगा आपली पालखी खांद्यावर घेऊन चाललाय. डोळ्यात त्यांचे अश्रू आले. फार वर्षांनी झालेली भेट. विठाला 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 ऊन झालेलं होतं, ऊन. तर शहाजी महाराजांनी सांगितलं की शिवबा, अरे पाय पळत असतील ना, भोये आहेत, पालखी वाहणारे आहेत, पाय पळत असतील, चपला घाल, घोड्यावर बैस. तेव्हा शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर इतिहासाने लिहून ठेवलंय. शिवाजी महाराज असं म्हटले होते की बाबा, तुमच्यासाठी पाय पळतात, 1 तासभर पळतील, अर्धा तास पळतील, पण आमचं आयुष्य सावलीत असावं यासाठी तुम्ही आदिलशहाची नोकरी करता. तुमचं तर सर्वांग पळतंय, पण तुम्ही आमच्यासाठी सण करता ना. दुसऱ्या मुस्लिम राजाच्या पदरी तुम्ही नोकरी करताय, पूर्ण अंग तुम्ही आमच्यासाठी भाजून घेताय, पळून घेताय. माझे पाय 1 अर्धा तास, तासभर पळले म्हणून झालं काय? बाप करी जोडी लेकुराचे ओढी. मी तर माझ्या संपर्कातल्या पोरांना एवढं प्रॅक्टिकल बोलतो, इतकं व्यावहारिक बोलत असतो की आईवडिलांनी आपल्याला संस्कार दिले. आईवडिलांनी, अहो तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर सांगतो आईवडिलांच्या म्हणजे आजाराची काय हिस्ट्री आहे, त्यांना काही डायबिटीज आहे का, त्यांना काही BP आहे का. डॉक्टरला माहिती आहे की जर आईवडिलांना असतील तर याच्यात येण्याची जास्त शक्यता आहे. मी म्हणतो जर विकार असे येतात, रक्तातून येतात विकार, तर संस्कार येत नाही का? संस्कार येत नसतील. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिराज गा देवा, माझ्या वडिलांची मिराज गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवटा, उपवास पारणे राखिला दारवटा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवटा, उपवास पारणे राखिला दारवटा.
गावात उद्धट वात्रट शिव्या देणारं पोरग पाहिलं की आपण त्याला विचारतो कोणाचं रे तू, हे काय कनेक्शन आहे बरं. तसं कीर्तनात एखादं पोरग नाचताना पाहिलं, धोतर घालून टाळ वाजवताना पाहिलं, हरिपाठ म्हणताना पाहिलं, तरी त्यालाही आपण तोच प्रश्न विचारतो कोणाचा रे तू. फक्त टोन थोडा बदललेला राहतो नाही. त्या शिव्या देणाऱ्याला आपण विचारतो कोणाचा रे तू, आणि इथेही विचारतो कोणाचा रे तू. रक्त रक्त आहे की नाही, रक्त. देवा मी सगळे संबंध तोडले आणि तुझा झालो, तर मग तुझं रक्त माझ्यात यायला पाहिजे, तू माझा सांभाळ करायला पाहिजे. जसा बाप लेकराला जपतो तसं तू मला जपलं पाहिजे. राजपुतान्यामध्ये एक राजा होऊन गेला, महाराणा प्रताप. नाव तुम्ही ऐकलं असेल कधी. हा पराक्रमी राजा होता, हिंदू राजा. एकलिंगजी म्हणजे भगवान शंकराचा भक्त, भस्म लावायचा रोज, हिंदू धर्माचा अभिमान ठेवायचा, हिंदू धर्माचा अभिमान ठेवायचा. स्वतःचा धर्म प्राणाच्या पलीकडे जपणारा राजा. आणि दिल्ली शहरामध्ये बसलेला मुघल अकबर, त्या अकबराला वाटायचं सगळे हिंदू येतात माझ्या पाया पडतात, आणि हा कोण लागून गेला, हा तर काही येत नाही, राजस्थानचा छोटासा राजा. त्याने पत्र लिहिलं त्या अकबराने की तू काय येत नाही, सगळे येतात तुझे हिंदू राजे माझ्या पाया पडतात, तू काय येत नाही. त्या महाराणा प्रतापाने त्याला प्रत्युत्तर लिहिलं होतं, तू येत नाही तसं मी येत नाही, कारण तू सम्राट आहे तर मी महाराणा आहे. माणसाने ना तेज विकायचं नसतं. पहा तुम्ही सांगू का, तुम्ही जर तेज विकून जगामध्ये काहीही कमावलं तर तुम्ही तोट्यात आहात. स्वाभिमान विकून तुम्ही काही कमावलं तरी तुम्ही तोट्यात आहात, तोट्यात आहात. म्हटले तू नाही येत तर मी कशाला येऊ. त्याला राग आला, त्याने 2.25 सैन्य घेतलं सम्राट अकबराला, आणि त्याने वेढा टाकलं त्या महाराणा प्रतापाच्या किल्ल्याला. त्या किल्ल्याचं नाव होतं कुंभलगड. त्या कुंभलगडला त्याने वेढा टाकला राजधानीला, पण महाराणा प्रताप निसटले. 14,000 सेना फक्त, आणि त्याची 2.25 लाख. 14,000 सेना घेतली, एक अर्धवट बांधलेल्या किल्ल्यात डोंगरावर जाऊन बसले. कळालं सम्राट अकबराला, त्याने ती 2.25 लाख सैन्य वेढा उठवला आणि त्या डोंगराला वेढा टाकला आणि पत्र लिहिलं, कधीतरी पाणी संपेल की नाही, कधीतरी अन्न संपेल की नाही, धान्य संपेल की नाही, खाली ये मग पाहतो तुझ्याकडं. तसंच झालं, पाणी संपलं, धान्य संपलं, उपासमार व्हायला लागली. राजाची उपासमार व्हायला लागली, पत्नीची उपासमार व्हायला लागली, सैन्य उपवाशी मारायला लागलं. छोटा राजपुत्र होता, त्याचे डोळे खोल गेले. राजाला वाटलं की असं मरण्यापेक्षा शरण गेलेलं बरं आहे. राजाने आलेलं पत्र घेतलं, सम्राट अकबराचं पालथं केलं, आणि त्याच्यावर शरणागतीचं पत्र लिहू लागला महाराणा प्रताप. म्हटले मी तुला शरण येतोय. सैन्य उपवाशी मारायला लागलं, पत्नी बायको उपवाशी, बरं दिसत नाही. त्याने शरणागतीचं पत्र लिहिलं होतं की राजा मी तुला उद्या सकाळी शरण येतो. अकबर मी तुला शरण येतो, माझ्या 5 अटी आहेत. काही अटी होते त्याच्या, मी मुस्लिम होणार नाही, तुझ्या पंक्तीला बसून मी मांस खाणार नाही, अशा 5 अटी होते त्याच्या. 5 अटी त्याने लिहिल्या, खाली सही करायची असते. महाराणा पदवी होती त्याची, प्रताप नाव होतं त्याचं. सिंह आपण पाटील लावतो तसं ते सिंह लावतात राजस्थानची लोक, जसं पंजाबची लोक सिंग लावतात. महाराणा प्रताप सिंह, वडिलांचं नाव लिहायचं होतं उदय सिंह. बापाचं नाव उदय लिहिलं, डोळ्यातलं एक अश्रू पडला त्याच्यावर उदय शब्दावर. ते अश्रू पुसता पुसता, पाण्याचा थेंब पुसता पुसता उदय शब्द पण पुसून गेला. काय वाटलं कुणास ठाऊक, ते उचललं ते पत्र, टार टार कट फाडून फेकून दिलं. बायको जवळ आली, बायकोने खांद्यावर ठाट ठेवला होता आणि विचारलं होतं महाराणीने, शरण निघाले होते, शरण जायला निघाले होते ना, पत्र लिहित होते, का फाडलं पत्र, शरण जायचं नाही का. तर त्या महाराणा प्रतापाने सांगितलं होतं की माझ्या डोळ्यातला अश्रू सुद्धा म्हणतो की बापाचं नाव लावायचं असेल तर शरण जाऊ नकोस, आणि शरण जायचं असेल तर बापाचं नाव. ताकद असते महाराज कुळामध्ये, ताकद असते रक्तामध्ये. म्हणून तर इंग्रजांनी आपल्याला असं शिकवलं, जीवशास्त्रविषयी त्यांनी शिकवलं, जीवशास्त्र. आणि त्याच्यात त्यांनी असं शिकवलं की आपण सगळे माकडाचे वंशज आहोत. खरं आपण रामकृष्णांचे वंशज, आपण छत्रपतींचे वंशज. का असं शिकवलं त्यांनी की माकडापासून माणसं झाले. त्यांच्या हे लक्षात होतं की जर यांना आपण सांगत राहिलो की खरंच तुम्ही रामकृष्णांचे वंशज आहात, तर हे 150 वर्ष गुलामगिरीत राहणार नाही. मी तुम्हाला साधं एक वाक्य प्रश्न विचारतो, ज्याला कळेल की मी छत्रपतींच्या कुळात जन्माला आलो, ते 150 वर्ष गुलामगिरी करेल? नाही करणार महाराज, तो मरण पसंत करेल.
पण गुलामगिरी तो पसंत करणार. पण समाजातलं तेज 150 वर्ष इंग्रजांनी नष्ट केलं, शिक्षण पद्धतीत हस्तक्षेप केला. आपल्याला सांगितलं की माकडं उत्क्रांती होत होत माकडाची माणसं झाली. माकडाची कुठं माणसं होत असतात? माकडाची, मी म्हणतो माकडाची जर माणसं होत असती तर जगात अजूनही काही माकडं आहेत का नाही? जंगलात आहेत का नाही? मग त्यांची कशी काय माणसं नाही झाली? का काय लकी ड्रॉ निघाला होता काय कोणास ठाऊक? आपण भाग्यवान विजेतं ठरलो ना आपण झालो माणसं, त्यांचा ड्रॉ निघालाच नाही. काही शिकवायचं का? का शिकवलं लक्षात घ्या. आपल्या रामायण आणि महाभारत ग्रंथांना त्यांनी मायथॉलॉजी म्हटलं. मायथॉलॉजी म्हणजे खोटं शास्त्र, काल्पनिक शास्त्र. मिथ शब्द आहे मायथॉलॉजी, काल्पनिक शास्त्र. खरं तर ते काल्पनिक शास्त्र नाही, तो इतिहास आहे. आपले ते खरे पूर्वज आहे रामकृष्ण. पण यासाठी विसरून अहो इंग्रजांनी पहिल्यांदा ते घोड नदी आहे इथं पुणे जिल्ह्यामध्ये, आंबेगाव तालुका आहे. तिथं घोड नदीच्या किनारी शेवटची लढाई झाली आपल्या म्हणजे मराठी शाहीची आणि इंग्रजांची. तर त्यात आपण हारलो, माहिती आहे तुम्हाला इतिहास. आणि जिंकले इंग्रज. शनिवार वाडा ताब्यात घेतला त्यांनी. युनियन जॅक त्यांचा झेंडा चढवला, आपला भगवा झेंडा उतरवला गेला. शनिवार वाडा ताब्यात घेतला. कोल्हापूर सातारा आपल्या सगळ्या गाद्या त्यांनी ताब्यात घेतल्या महाराष्ट्राच्या. तर पहिलं फरमान काय काढलं इंग्रजांनी की छत्रपतींचे किल्ले उद्ध्वस्त करायचे. आणि टेंडर काढलं, निविदा काढल्या पेपरातून. साप्ताहिक होतं, रोज पेपर निघत नव्हता, रविवार पेपर निघायचा. रविवारच्या पेपरातून त्यांनी टेंडर काढले की हे किल्ले जाळायचेत, संपवायचेत. आणि स्वस्तात कोण किल्ले जाळी? लोकांनी टेंडर भरले, आपल्याच लोकांनी टेंडर भरले महाराज. आपले लोक हुशारच आहेत. आपल्याच लोकांनी किल्ले मी स्वस्त जाळून देतो म्हणून टेंडर, जो सगळ्यात स्वस्त किल्ले जाळणारा ठेकेदार होता आपलाच माणूस होता, इंग्रजांनी त्याला बोलावलं, त्याला काम दिलं आणि त्यांनी सगळे किल्ले जाळले. म्हणून आता कुठल्याही किल्ल्यावर जा, फक्त पाया शिल्लक आहे, इमारती शिल्लक नाही. पैसे देऊन किल्ले त्यांनी उद्ध्वस्त केले. कशाला बरं? त्यांना माहिती होतं की किल्ले डोळ्यासमोर राहिले तर ही माणसं शांत नाही बसणार. किल्ले यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची यांना आठवण करून देते, यांना आठवण करून देते. लक्षात ठेवा तुम्ही. पद्धतशीर त्यांनी काम केलं. आपल्या वडिलांची आठवण ठेवली म्हणजे आपण चांगल्या मार्गाने राहतो महाराज. सहज आपण माळकऱ्याच्या पोराला म्हणतो बाप तुझा वारकरी होता आणि तू काय करतो रे, म्हणतो की नाही? बाप तुझा वारी करत होता आणि तू टिंगलटावाळी करण्यात खुशाल वेळ घालव, म्हणत नाही आपण? म्हणतो महाराज, म्हणतो. रक्त म्हणतात त्याला, रक्त. तुकाराम महाराज त्याची आठवण करून देत आहेत. देवा मी तुझा आहे ना, तुला बाप मानलं ना मी, मग तुझं सगळं माझ्यात उतरलं पाहिजे. बाप जसा लेकराला वारसदार करतो तसा मी तुझ्या आनंद नावाच्या संपत्तीचा वारसदार झालो पाहिजे. दुसरं चरण केला एकाएकी केला मेरा से तादानी एकाएकी केला एकाएकी केला एकाएकी केला मेरा से धनी एकाएकी केला कडिये बागवोनी बारखानी कडिये बागवोनी बारखानी एकाएकी केला एकाएकी केला मेरा से साधनी एकाएकी केला एकाएकी केला एकाएकी केला मेरा से धनी एकाएकी केला एकाएकी केला फार गोड शब्द आहे. मिरासी, वतनदारी, वारसा. इंग्रजीत म्हणतात लेगसी, वारसा हक्क. एकाएकी केला मिरासीचा धनी. आपण कुठेतरी जागा, येवल्याला जागा घेतो, नाशिकला जागा घेतो, प्लॉट घेतो, फ्लॅट घेतो. शहरामध्ये जाऊन गेल्यावर काय 600-700 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असतो, 1000 स्क्वेअर फीटचा असतो.
तर त्याच्यावर आपण लगेच घेतल्या फ्लॅटवर लगेच दरवाजावर दोघांची नावं असतात की श्री आणि सौ. हप्ते दोघांच्या पगारातून कट होतात ना, ते दोघांची नावं. चांगली गोष्ट आहे. श्रीमंत झालं पाहिजे, पैशाला पर्याय नाही, पैसा कमावला पाहिजे, वादच नाही. ते पैशाला चॅलेंज नाही, कमावला पाहिजे. तुम्ही प्लॉट घेतला शहरात तर लगेच कंपाऊंड केलं जातं आणि आपण लिहितो की सदरची जागा अमक्याच्या मालकीची आहे, अतिक्रमण केल्यास कायदेशीर. आणि अख्ख्या गावाला आपण गावात आल्यावर सांगतो शून्यातून विश्व निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. मी म्हणतो करायलाच पाहिजे. पण मला असाही कधी कधी विचार येतो किंवा मी पोरांना सांगतो सुद्धा, माझ्या मित्रांना, की पोरांनो एक प्लॉट घेतला तर आपल्याला वाटतं की शून्यातून विश्व निर्माण केलं. एकरचे एकर जमिनी गरिबीच्या काळात न विकता पूर्वीच्या पिढ्यांनी आपल्याला दिल्या, त्यासाठी तरी तुम्ही त्यांना मानणार आहे का नाही? का फार श्रीमंत होते का आपले पूर्वीचे पूर्वज? फार गरिबीत दिवस. माझे वडील रविदास महाराजांना सगळं माहिती आहे. माझे वडील सुदाम महाराज आणि आमचे चुलते भीमाजी, दोघे भजनी आहेत, वारकरी आहेत. दोघांनी 8वी पर्यंत शाळा शिकली आहे. एकच शर्ट होता. ज्या दिवशी वडील शाळेत जायचे त्या दिवशी चुलते शाळेत घरी राहायचे आणि वडील शाळेतून येऊन मग त्या आमच्या भीमादादांना सांगायचे आज काय शिकलं ना, आजचा काय अभ्यास. तो शर्ट फाटला म्हणून दोघांची शाळा सुटली. शाळेत जायला चांगला शर्ट राहिला नाही म्हणून 8वीला दोघंही घरी राहिले, 9वीला गेले नाही. कारण किती गरिबीत दिवस काढले बरं पूर्वजांनी, मला सांगा तुम्ही. फार गरिबीत दिवस काढले. हा जो काळ आलाय प्रत्येकाच्या खात्यावर एक 50 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आहेत. जमीन आहे, कपडे आहे. 5-50 लाख रुपये तर कोणाच्या अकाउंटवर, मी सोडून तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर आहेत. हा काळ काही फार जुना नाही. हा आत्ता एक 20-10 वर्षात हायब्रिड थोडं आलं. सगळं कारखानदारी झाली, शहरं मोठी झाली, MIDC आल्या, लोक मुंबईला गेली. हा काळ आत्ताच आहे महाराज, माझ्या पाहण्यातला हा काळ. फार गरिबीत दिवस काढले. तरी पण तुम्ही तुमच्या पिढ्यांना त्यासाठी आठवलं पाहिजे की त्यांनी गरिबीत दिवस काढून तुमच्यापर्यंत सगळा वारसा, मिरासी, वतनदारी दिली ना. म्हणून तर आपल्याकडे ती 12-12 वर्षांनी माणसं येतात आणि आपला कुळ आपल्याला सांगतात, आपली वंशावळ आपल्या सांगतात का इकडं येतात. आपली वंशावळ काय म्हणतात त्यांना, भाट लोक म्हणतात. 12-12 वर्षांनी येतात. आता तेही 3-3 वर्षांनीच यायला लागले. त्यांच्या ते वाटण्या झाल्या काय कोणास ठाऊक, गावं कमी झाली असतील ना. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजे. आपल्या परंपरा आपण सांभाळल्या पाहिजे महाराज. का बरं आपणच पैसे द्यायचे आणि आपली वंशावळ ऐकायची? त्याचं कारण एकाएकी केला मिरासीचा, ती आपली मिरासी आहे. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवोनी बार खांदी. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. विठोबार घुमाई गोपार 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 गोपार
कुमार कुमार हरी खबर हरी खबर हरिनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय भगवान की जय शिवाजी महाराज की जय बर घुमावे बर घुमावे लेकरू चांगलं दिसला हा आनंद आई वडिलांना असतो. मी सुखात असावा याचा आनंद तुला असावा देवा, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात. घालून या पाहे पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थर करोनिया ठेवा दावी हरी करू ठेवा दावी थर करोनिया ठेवा दावी थर करोनिया एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला विराजीचा धनी एकाएक केला विराजीचा धनी. देव सुखस्वरूप आहे, देव सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. देव सुखस्वरूप आहे, देव आनंदी आहे. रामचंद्राच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग येतो की दशरथ महाराज सिंहासनावर बसले होते आणि डाव्या कानावरचा एक पांढरा झालेला केस पाहिला आणि त्यांनी घोषित केलं की उद्या राम राजा होणार. ओ श्रवणी समीप भय चित के सा मन हुजरटपण असुपदेसा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम. कानाजवळचा पांढरा केस दशरथ महाराज विचार करतात की थांबलं पाहिजे. पांढरा रंग हे शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग जेवणात भात आला म्हणजे उरकलं. सफेद चावल भोजन विराम, तसं सफेद बाल भोग विराम. सफेद केस भोगाचा विराम. म्हटले मुलाला उद्या गादी द्यायची. रामप्रभूंच्या जेव्हा कळालं की मी उद्या राजा होणार आहे, त्या चेहऱ्याला तुलसीदासजींनी आपल्या ग्रंथात उतरवलंय आणि रात्रीतून ते सगळं बदललं. रात्रीतून बहुतेक रात्रीतून सगळं बदलतं म्हणून राजकारणी लोकांकडे एक प्रसिद्ध म्हण आहे, रात्र वैऱ्याची आहे. ते सगळं बदललं आणि मग जे गादीवर बसणार होते ते वनवासाला निघाले. तोही चेहरा तुलसीदास महाराजांनी आपल्या ग्रंथात उतरवलाय. आश्चर्य सांगतो तुम्हाला, ज्या क्षणी मी राजा होणार आहे जो चेहरा होता तोच चेहरा वनवासात निघाले तरी पण होता. कारण देवाला सुखासाठी परिस्थितीची गरज नाही, तो सुखस्वरूप आहे. तो
सुखरूप आहे, त्याला काही गरज नाही बाहेर काय चाललंय, तो आतमध्ये सुखी आहे. देवाची संपत्ती आहे सुख, देवाची संपत्ती आहे आनंद. आणि तुकाराम महाराजांना याचं आश्चर्य वाटतं, तू जर संपत्तीवान आहे सुखस्वरूप आहे तर मी का दुःखात आहे देवा, तुझं मी लेकरू आहे, मीही सुखी पाहिजे. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडीये वागवणी भार खांदी, घालोनी आपा हे डोळा अलंकार. आई लेकराला 4 कपडे बदलते, ते 4 वेळा खराब करतं, पण त्या 1 वर्षाच्या लेकराला आई परत परत कपडे बदलते. कोणासाठी असतात खरं म्हणजे ते कपडे? बरं, लेकरासाठी का आईसाठी? 1 वर्षाचं त्याला काही त्या कपड्याचं सोयरसुतक नसतं, तेव्हा त्याला काहीच घेणं नाही त्या कपड्याशी. त्याच्या आवडीचा एकच कपडा म्हणजे कुंभमेळा, बिना कपड्याचं राहणं. ते 4ही कपडे दिवसाचे, ते 5 ड्रेस. कार्यक्रमाला जाताना आई कपाटातून चांगले कपडे काढते, त्याला काही घेणं नाही पाहुणे आपल्याकडे पाहतील का न पाहतील का नाव ठेवतील. तिला वाटतं माझं लेकरू छान दिसावं. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर तेव्हा तुझं लेकरू आहे तर मी चांगला दिसावा, यात तुला आनंद पाहिजे ना. मग तू का मला सद्गुणांनी नटवत नाही, तू का मला प्रेमाने भावनेने नटवत नाही, तू का मला सद्गुणांचा राजा करत नाहीस देवा. माझी तक्रार ती आहे. घालोनी आप आहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. त्या चिपळूणची साने गुरुजी होते. छोटंसं घर, गरिबी होती, कुडाच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन. आंघोळ करत होते एका बाजूला, 3 भिंती कमरे इतक्या उंच करून आंघोळीची सोय केलेली. आणि साने गुरुजी 4 वर्षाची, आई श्याम म्हणायची, कधी पांडुरंग म्हणायची. स्वयंपाक करत होती कोपऱ्यात. पोराने आंघोळ केली, बाहेर पाऊल ठेवलं, टॉवेल नव्हता, पाय कोरडे नव्हते. स्वाभाविक आहे, शेणाने सारवलेल्या जमिनीवर पायाला शेण लागलं. पोराने तळपाय उचलून पाहिले, पायाला शेण लागलं. तर पोरगं परत आतमध्ये गेलं, बादलीतून परत तांब्याभर पाणी घेतलं, परत पायावर टाकलं. तर किती वेळा पाणी घेतलं तरी पाय खराब व्हायचे, कारण पाय ओले होते, टॉवेल नव्हतं, पाय कोरडे करावे एवढं जाणतं वय नव्हतं 4 वर्षाचं पोरगं. आईने पाहिलं, आईने सांगितलं, श्याम पाणी खराब, नासवू नको नाही तर मारीन. पोराने सांगितलं, श्यामने साने गुरुजींनी, आई तुझा मार खाईन पण पाय घाण होऊ देणार नाही, तुझा मार खाईन पण पाय घाण हो. आई उठली, आईने पदर, त्यांचं पुस्तक एक श्यामची आई फार छान आहे, नक्की पोरांना वाचायला दे. आई उठली, खांद्यावरचा पदर काढला, अंथरला आणि सांगितलं, श्याम पदरावर पाय दे, म्हणजे तुझे पाय शेणाने घाण होणार. 4 वर्षाच्या लेकराने पदरावर पाय दिले. आईने पदरा सकट उचललं, पुसून स्वच्छ केलं, कोरडं केलं आणि मग खाली सोडलं. आता पाय कोरडे झाले म्हणून पाय घाण झाले नाही, कारण पाय स्वच्छ कोरडे होते. पोराने तळपाय उचलून पाहिले, स्वच्छ लाल चुटूक तळपाय दिसले. पोरगं उड्याच मारायला लागला, आई पाय घाण झाले नाही, आई पाय घाण झाले नाही, आई पाय घाण झाले नाही. आई जवळ आली, डोक्यावरून हात फिरवला होता आणि सांगितलं होतं, श्याम जसे पाय घाण होऊ दिले नाही तसं जगताना आयुष्यभर मन घाण होऊ देऊ नको. काय वाक्य आहे महाराज. अडाणीबाई ती शाळेत न गेलेली बाई, पण जन्मच्या जन्म पुरेल एवढी शिदोरी एका वाक्यातून ठेवली नाही का. एका वाक्यात, जसे पाय घाण होऊ दिले नाही तसं मन घाण होऊ देऊ नकोस. कधीतरी श्याम 16 वर्षांचा झाला, मोठा झाला, मॅट्रिकला पुण्यात शिकत होता. आई गावाकडे वारली. तो श्याम उपवाशी होता 2 दिवसांचा, पुण्यात शिकत होता. फार आईची आठवण येत होती की आई असती तर काहीतरी सोबत दिलं असतं, लाडू तर दिले असते, चिवडा तर दिला असतं. मी उपवाशी कारण आई वारली. रडत होता. तिथं डेक्कनला कृष्णाचं मंदिर आहे मुरलीधराचं पुण्यामध्ये. आतमध्ये गेला, देवाच्या पायावर कोणीतरी तांबडा पैसा टाकलेला होता, तांब्याचा पैसा, तांबडा पैसा. बाहेर चणे फुटाने शेंगदाणे विकणारा बसलेला होता. श्यामला वाटलं, मी जर उचलला हा पैसा तर कोंजळभर शेंगदाणे येतील, भूक भागेल. पण देवाकडे पाहिलं तर देव नाही आठवलं, आईचं वाक्य आठवलं, श्याम पाय घाण होऊ देऊ नकोस, मन घाण होऊ देऊ नकोस, जसे पाय घाण होऊ दिले. श्यामने पैशाला हात नाही लावला, खोलीवर गेला. तसाच रात्रभर या कुशीहून त्या कुशीवर, कारण पोटात काही नव्हतं, झोप लागली नाही. सकाळ झाली, श्याम त्याच मंदिरात आला, पैसा तिथेच होता. देवाला सांगितलं, देवा माझी आई पुण्यवान होती, तुझ्या पावलांजवळ असेल, नक्की तिला माझा एक निरोप सांग की श्याम उपवाशी राहिला पण श्यामने देवाच्या पैशाची चोरी केली नाही. ती विचारेल तुला की का चोरी केली नाही, तर देवा तू तिला उत्तर दे, श्यामच्या अंगात तुझं रक्त आहे, तुझं रक्त चोरी करू देणार नाही, तुझं रक्त वाईट वागू देणार नाही.
याला मिरासी म्हणतात, याला वतनदारी म्हणतात, याला रक्त DNA गुणसूत्र म्हणतात याला. देवा तुझ्यातलं सगळं माझ्यात उतरलं पाहिजे. मी तुझा भक्त आहे, मी तुझं लेकरू आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. विठ्ठल माझी माय, आम्हा सुखा उणे काय. तुझ्यातलं सगळं माझ्यात आलं पाहिजे. मला त्रास होतोय भोगाचा, रोगाचा, प्रपंचाचा, तू मध्ये पडला पाहिजे. शेवटचं चरण. ओ तुका म्हणणे गांधू आणि काळचे, तुका म्हणणे गांधू आणि काळचे, तुका म्हणणे गांधू आणि काळचे, आणि काळचे गांधू आणि काळचे. उदार जीवाची, उदार जीवाची आपुलिया, कैकी केला मिराजीचा धनी, कैकी केला मिराजीचा धनी. कडिये वागे बोनी भार खादी, कडिये वागे बोनी, कडिये चालू कडिये वागे बोनी भार खादी. वाढवणे भर केला मिराजीचा धनी, एकाएकी केला मिराजीचा धनी. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करताना कैलासवासी शिवराम बाबा नामदेव शेळके या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम श्राद्ध. कैलासवासी शिवराम बाबांच्या निमित्ताने या सेवेचं आयोजन त्यांच्या 3 मुलांनी केलं. श्री भास्कर दादा, श्री वाल्मिक दादा, साहेबराव दादा, त्यांच्या 2 मुली फुल्याबाई, मंदाताई, त्यांचे नातू सागर, अमोल, समाधान, सोन्याभाऊ. ही सेवा या कुटुंबाने ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोच केली. महाराष्ट्र भूषण आपल्या जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात नेलं, आदरणीय हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व श्री रविदासजी महाराज जगदाळे अर्थात आबा. माझे आवडते गायक आदरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रकाश महाराज नाईकवाडे. युवा कीर्तनकार आपलं भूषण श्री हरी महाराजांचे बंधू अविनाश महाराज या निमित्ताने उपस्थित आहेत. विनेकरी, चोपदार, सगळी महाराज मंडळी. मृदंगावर ज्यांनी फार गोड पोषक साथ केली आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र तालमणी श्री सोमनाथजी महाराज बोराडे या निमित्ताने उपस्थित. चांगली साऊंड सिस्टीम या परिवाराने गोड असं नियोजन बाबांच्या निमित्ताने केलं. तुम्ही सगळे नातेवाईक म्हणून, मित्रमंडळी म्हणून, ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी जमलात. भजनी मंडळाला मी धन्यवाद देतो. गावची, ठाणगावची तरुण पोरं, भजनी मंडळातली पोरं, तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. ही सेवा प्रभूचरणी छत्रपतींच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे कुरे राजमा परात्मा उच्चारी राज राजमा परात्मा नाडी करा राखा
क्षमापराध महाराज देव तुकाराम 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 कुंडलिक भगवान की ईश्वर महाराज की जय।